आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या बातम्यांचा ऑनफील्ड आढावा। महायुतीमधील कल्याण डोंबिवली आणि ठाणे या दोन मतदारसंघाचा तिढा जो तो जवळजवळ सुटल्यात जमा आहे। हे दोन्ही मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येतील, तर त्या बदल्यात त्यांना भाजपला नाशिकचा मतदारसंघ द्यावा लागेल। नाशिकवरचा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडावा लागेल असं एक अंतर्गत जे आहे ते ठरल्याची माहिती मिळते आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन मतदारसंघांविषयी चर्चा सुरू होती। ठाण्यावरती विशेष करून भाजपा दावा सांगत होती, मात्र हे दोन्ही मतदारसंघ आता भाजपाला सुटणार नाहीये, तर ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार आहेत आणि नाशिकचा दावा सोडावा लागेल। नाशिकला हेमंत गोडसे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार आहेत, ते आक्रमक झालेले आहेत, त्यांनी शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे ठाणे आणि कल्याणचा तिढा तर सुटला, मात्र त्यामुळे निर्माण होणारा नवा पेच हा नाशिकचा असेल का अशी शक्यता निर्माण होते। सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा विनिमय सुरू केला आहे। त्याचबरोबर आमदार जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना थेट तुतारी चिन्हावरून निवडणूक रिंगणात उतरावे असे आवाहन केले आहे। मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण काँग्रेस पक्षाकडूनच निवडणूक लढवण्यास इच्छुक असून तसे झाले तर आपण निवडणूक लढवण्यास तयार आहोत असा निरोप आमदार जयंत पाटील यांच्याजवळ दिला आहे। या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार आता कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचार सभाचा मोठा धडाका लावतानाचं चित्र आपल्याला दिसून येतंय। खरं तर प्रणिती शिंदे यांनी मी लेक सोलापूरची या टॅगलाईनवरती प्रणिती शिंदे यांच्या अक्कलकोट तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये जे आहे त्या सभा होत आहेत। या सभेदरम्यान प्रणिती शिंदे यांनी भाजपावरती जोरदार पद्धतीनं टीकास्त्र सोडलं आहे। भाजपाने आपल्या देशामध्ये जे आहे जाती आणि धर्माची जी आहे ती कीड लावली आहे अशा प्रकारचं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं आहे। खरं तर दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी लढाई लढत असल्याचं देखील प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे। यामुळं भाजप आणि काँग्रेसची मोठी खडाजंगी होतानाचं चित्र सोलापूरमध्ये सध्या तरी आहे। उस्मानाबाद लोकसभेच्या अनुषंगानं महाविकास आघाडीचा उमेदवार अगदी रिंगणात उतरला। गावभेटी दौऱ्यावरती ओमप्रकाश राजे निंबाळकर हे दिले आहेत, मात्र तरीही महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरला नाही। गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळी नावं चर्चेत आली, नवीन नावं चर्चेत आली की लोकसभेची उमेदवारी या नेत्याला मिळणार आहे, मात्र अद्याप तरी कुठलीही उमेदवारी घोषित झाली नाही। मात्र यावेळेस भाजपा वेगळा ट्विस्ट निर्माण करू शकते, कारण जे 2019 मध्ये राष्ट्रवादीतून भाजपात आलेले राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे, असा एक वेगळा ट्विस्ट आता निर्माण झालेला आहे। सकाळपर्यंत विक्रम काळे यांचं देखील नाव चर्चेत होतं, मात्र आता अचानकपणे राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील यांचं नाव चर्चेत आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे। आज परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर, आमदार मेघना बोर्डीकर, रासपचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या अर्जासोबतच महादेव जानकर यांनी परभणीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले आहे। महादेव जानकर यांचा अर्ज भरल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा देखील पार पडणार आहे। दरम्यान आता महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज भरला असल्याने या मतदारसंघामधून संजय जाधव आणि महादेव जानकर यांच्यामध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे। आज नागपूर लोकसभा मतदारसंघातील उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा होती। या लोकसभा यात्रेच्या दरम्यान नागरिकांनी 11 JCBच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्यावर पुष्पवृष्टी केली। 3 दिवस नागपूरला वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात नितीन गडकरी यांची लोकसभा यात्रा होत असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद या यात्रेला मिळत आहे। उत्तर नागपूर हे आंबेडकर चळवळीचं केंद्र असून या भागातील
नागरिकांनी उत्सुकपणे 11 JCB लावत गुलाबाच्या पाकळ्याची उधळण करत नितीन गडकरी यांच्या स्वागत केल्याने नागपुरात गडकरी यांना चांगलं समर्थन मिळत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा आज मुहूर्ता देवीच्या दर्शन करून त्याचा या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. 1 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यंत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये ही यात्रा फिरणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न जाणून घेत या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मुहूर्ता देवीचे दर्शन घेत या यात्रेचा शुभारंभ करण्यात आलाय. दरम्यान अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये निलेश लंके वर्सेस सुजय विखे पाटील अशी रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. याच मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य खात्यातून 6,500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप हा रोहित पवार यांनी केलेला आहे. इतकंच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये तानाजी सावंत यांनी कशा पद्धतीनं पैसे खाल्ले, तो पैसा ते निवडणुकीत वापरणार असल्याचं देखील रोहित पवारांनी म्हटलं. आणि हे म्हणत असताना पिंपरी चिंचवडमधल्या सुमित नावाच्या कंपनीचा यामध्ये कसा सहभाग आहे हे देखील रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. इतकंच नाही तर तानाजी सावंत ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार करतायत ती खेकड्याची स्टाईल असल्याचं रोहित पवार म्हणाले. आणि पत्रकार परिषदेत एक जिवंत खेकडा दाखवत प्रतिकात्मक स्वरूपात त्यांनी निषेध देखील व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. अर्थात रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया समोर आल्यानंतर तानाजी सावंत काय बोलतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं असून भाजप महाराष्ट्रात 28 जागांवरती निवडणूक लढवेल हे आता जवळपास निश्चित झालंय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याबाबत ज्या काही वाद प्रतिवाद आणि दावे प्रतिदावे केले जात होते त्यामध्ये आता भाजपनं सरशी केली आहे. भाजप या जागांवरती निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालंय. धाराशिवचं असेल, नाशिक असेल या जागांवरती आता राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक लढवणार असून ठाणे, संभाजीनगर या जागा शिवसेना लढवणार आहे हे आता महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाले. ठाण्यातून रवींद्र फाटक यांच्या नावावर चर्चा झाली असून संजीव नाईक यांच्या देखील नावाबाबत महायुतीमध्ये खलबतं सुरू आहेत. गेल्या 10 वर्षात जे झालं तो फक्त ट्रेलर आहे. पुढील काळामध्ये देशात अनेक बदल घडणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्था नव्यानं रेकॉर्ड करेल आणि RBIच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी देशभरामध्ये केल्या जातील अशा प्रकारचं प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केलंय. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या संदर्भात भारताकडनं जे प्रयत्न केले जातात त्याला निश्चित स्वरूपात येत्या काळात मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. ते मुंबईमध्ये RBIच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत आणि यातील रक्कम जी आहे ही वरती करण्यात आली. सोबतच 800 कोटीपेक्षा अधिक रकमेचा जो आहे हा दंड देखील काँग्रेस पक्षाला करण्यात आला आहे. आणि या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकामध्ये काल जोरदार निदर्शने करण्यात आली. काळ्या फिती लावून भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. मात्र यानंतर आचारसंहिता सुरू असल्यामुळे अशा पद्धतीचं आंदोलन करणं हे आचारसंहितेत जे आहे ते नियमाचं उल्लंघन ठरतं आणि त्यामुळे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह 25 काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या दुरुस्तीच्या कामाला आता गती येणार असल्याचं माहिती या ठिकाणी मिळते. कारण या आठवड्याभरातच हाच गरुड मंडप जो आहे तो उतरवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इथल्या सागवानी खांबांना वाळवी लागल्यामुळे ते खराब झाले होते आणि तात्पुरती उपाययोजना जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र हे खांब बदलणं गरजेचं होतं. धोकादायक स्थितीत हा गरुड मंडप असल्यामुळं या ठिकाणी नवीन सागवानी लाकूड जे आहे ते वापरून तिथं काम जे आहे ते बसवण्यात येणार होते आणि त्याच्या कामाला मंजुरी जी आहे ती मिळालेली आहे आणि आठवड्याभरातच हा गरुड मंडप उतरवण्याच्या कामाला देखील सुरुवात होईल. आणि त्यानंतर प्रत्यक्षात पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं हा गरुड मंडप या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून उभा आहे तशाच पद्धतीनं ते जपण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. शहावाडी तालुक्यातील शित्तूरवारून येथे तब्बल 4 लाख रुपये मंजूर झालेल्या गटाराचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे. याआधीही रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम या ठिकाणी अशा पद्धतीने झाले होते. तालुक्यातील अनेक ठिकाणी अशा पद्धतीची निकृष्ट दर्जाची कामे जी आहेत ती केली जात आहेत. खरं तर शासनाच्या माध्यमातून गावागावांच्या सर्वांगीण विकासासाठी
अनेक विकास कामे जी आहेत ती राबवली जातात, मात्र ठेकेदारांकडून अशा पद्धतीची निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांनाच काळीमा फासण्याचे जे काम आहे ते ठेकेदारांकडून केले जात आहे। या ठेकेदारांवर कारवाई करणे अपेक्षित आहे। त्यांचेच हित जोपासण्यात संबंधित शासकीय यंत्रणेने स्वतःला गुंतवून घेतले असल्याचे जे दुर्दैवी चित्र आहे ते या तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे। लातूर ते अंबाजोगाई मार्गावर गेल्या काही दिवसापासून अपघाताच्या घटना घडत आहेत। यातच एका दुचाकीला भरधाव बसने धडक दिल्याची घटना घडली। या अपघातात 3 जण ठार झाले आहेत। एक तरुण आपल्या लग्नाच्या खरेदीसाठी बहीण आणि भाचीसह अंबाजोगाई येथे गेला होता। तिथून खरेदी करून परतत असताना हा अपघात झाला। भरधाव बसने अक्षरशः या दुचाकीला फरफडत नेले। यामध्ये या तरुणासह त्याच्या लहान भाचीचा व बहिणीचा देखील मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर आता या भागातील नागरिक संताप व्यक्त करत असून बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने सातत्याने अपघात होत आहेत। या ठिकाणी या रस्त्याची तज्ञांकडून पाहणी करावी, तातडीने सुधारणा कराव्यात अशी मागणी होत असताना देखील बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने अनेक निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत। आणखी किती बळी गेल्यावर या ठिकाणची दुरुस्ती होणार आहे, सुधारणा होणार आहे असा देखील सवाल आता या भागातील प्रवासी आणि नागरिकांनी व्यक्त केला आहे। विदर्भात मंगळवारपासून काही ठिकाणी पुढील 3 दिवस उष्णतेचा लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला होता। गेले 2 दिवस नागपुरात झालेल्या अवकाळी पावसाने उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला होता। आता पुन्हा एकदा मध्य भारतात कोरडे वातावरण निर्माण झाल्याने तापमान वाढणार असून उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे। विदर्भात उष्णतेच्या लाटेने कमाल तापमान 42°C पेक्षा जास्त जाण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केले आहे। एप्रिलच्या सुरुवातीपासून विदर्भात सूर्य आग ओकताय अशी स्थिती झाल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास राहण्याची शक्यता आहे। ऐन लग्न सराईमध्ये सोन्याच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे। आज सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम म्हणजे प्रति तोड्यामागे 1700 रुपयांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे। आज सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 68,964 रुपयांवर पोहोचला आहे। जानेवारी महिन्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे। जानेवारी महिन्यापासून ते आजपर्यंत सोन्याच्या दरात तब्बल 6,000 रुपये प्रति तोडा वाढ झाली असून ऐन लग्न सराईमध्ये सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे। ऐन लग्न सराईत ग्राहकांचे बजेट कोलमडले असून आता आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने एका दिवसात 1700 रुपयांनी मागले आहे। ऐन लग्न सराईत सोन्याचे दर वाढले असून आगामी काळात सोन्याच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तवली आहे।